नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। आज जी कलाकृती मी घेऊन आली आहे ती कलाकृती सिंगलही तुम्ही यूज करू शकता, पण ह्या कलाकृतीचा उपयोग मी माझ्या पुढच्या नाविन्यपूर्ण कलाकृतीसाठी करणार आहे आणि म्हणून पूर्वतयारी म्हणून आपण ही कलाकृती तयार करतो आहे। तर बघूया या कलाकृतीला लागणारे साहित्य। हे आहेत पिंक कलरचे 6 नंबरचे मणी आणि हे आहेत व्हाईट कलरचे 6 नंबरचेच मणी। त्यानंतर 50 नंबरचा हा धागा आणि ही 7 नंबरची नीडल, त्यानंतर ही कात्री। करूया सुरुवात या कलाकृतीला। यामध्ये आपण सुरुवात करूया 10 मणी आपण वायरमध्ये टाकून घेतले आहेत आणि या 10 मण्यांसोबत एक छान गाठ पाडून घेऊ आणि मग आपल्या कलाकृतीला सुरुवात करू। तर हे 10 मणी मी याच्यामध्ये टाकून याची एक गाठ पाडून घेतलेली आहे या पद्धतीने, आणि ही गाठ पाडून आता आपण पुढील कलाकृतीला सुरुवात करू। तर ह्या 10 मण्यामध्ये आपण आता प्रत्येक मण्यावरती 5-5चा एक एक गोल करून घेणार आहे। पांढऱ्या मण्याचंच करायचं आहे। एक मणी ऑलरेडी आहे म्हणून 4 मणी ओवायचे आणि ज्या मण्यातून सुई काढली त्याच मण्यातून अपोजिट डायरेक्शननी सुई टाकून घ्यायची। त्यानंतर आपण पुढील मण्यावर जाणार आहे। आता 2 मणी आपल्याजवळ ऑलरेडी आहेत। आता आपण 4 मणी त्याच्यामध्ये ओवतो आहे। 2 आहेत म्हणून 3 घालायचे आहेत। 1 2 आणि 3 3 मणी घालून या एका मण्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि पुढच्या मण्यात टाकायची। अशा पद्धतीने आपल्याला 5-5चे पूर्ण राऊंड कंप्लीट करायचे आहे। परत एकदा करूया आपण। 2 मणी ऑलरेडी आहेत, 3 मणी घालायचे आहेत आणि 5चा एक राऊंड कंप्लीट करायचा। अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करूया आणि मग पुढच्या राऊंडकडे वळूया। मी हा राऊंड कंप्लीट करते आणि तुम्हाला दाखवते। तर हा राऊंड आपला कंप्लीट होत आलाय। आता ही सुई या शेवटच्या मण्यामधून काढायची। याच्यामध्ये 3 मणी ऑलरेडी आहेत म्हणून आपल्याला आता 2च घालायचे आहेत। आणि ही सुई बाहेर इथून आपण वर काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण ही सुई वर काढून घेतली आहे। आता हे जे 2 जॉईंट मणी आहेत म्हणजे 2-5चा गोल आहे त्याच्यामधले आहेत, ह्या 2 गोलावरती आता आपल्याला 7चा गोल करायचा आहे तयार। तर 2 मणी ऑलरेडी आहेत म्हणून आपल्याला 5 मणी टाकावे लागतील। 1 2 3 3 4 आणि 1 5 असे 5 मणी टाकायचे आणि ह्या बाजूच्या पांढऱ्या मण्यातून आपण ही सुई काढून घेणार आहे। अशा पद्धतीने हा 7चा एक राऊंड तयार होतो आपला। पाहू शकता तुम्ही 3 2 5 आणि 2 7। तर आता पुढच्या मण्यावर आपल्याला ह्या 2 मण्यांवरती जायचं आहे। आपल्याजवळ आता 3 ऑलरेडी आहेत म्हणजे आपल्याला 4 मणी त्याच्यामध्ये घालायचे आहेत। 1 2 3 आणि हे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत
आणि हा 7चा गोल पूर्ण करायचा. आता याच्यातले एका मण्यातून मी सुई टाकते आहे आणि पुढे काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे 7चा. तर हा राऊंड मी कंप्लीट करते आणि तुम्हाला दाखवते. हा 7चा राऊंड होत आला आहे. आता शेवटचा आपला या मण्यातून सुई टाकायची आहे आणि त्याच्यानंतर या पहिल्या राऊंडमधल्या एका मण्यातून सुई घालून आता आपल्याजवळ किती मणी आहेत? 4. 4मध्ये मग आपल्याला 7साठी 3 मणी ॲड करायचे आहेत आणि 3 मणी ॲड केले की हा राऊंड आपला कंप्लीट होतो. तर अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आपण सुई गोल फिरवून घेऊ पहिल्यांदा एकदा. अशी सुई कंप्लीट फिरवून आता आपल्याला ही सुई या आतमधला गोल जिथून आपण सुरुवात केली तिथपर्यंत घेऊन यायची आहे. तर आता आपण ती सुई पहिल्यांदा तिथपर्यंत घेऊन येऊ आणि नंतर पुढील भागाला सुरुवात करू. तर ही सुई मी इकडे आतमध्ये घेऊन येते. तर अशा पद्धतीने आपण ह्या आतल्या राऊंडमध्ये ही सुई घेऊन आलो आहे. आत्ता आपल्याला या आतल्या प्रत्येक मण्यावरती 4-4चा एक एक चौकोन करायचा आहे आणि असे राऊंड हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 4-4चा सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण पहिल्या मण्यातून सुई टाकली. या ठिकाणी आपण 3 मणी घालून एक चौकोन तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि ही सुई इकडून टाकून घ्यायची आहे असं. त्यानंतर पुढल्या मण्यावर जायचं. आणि इथे आता 4 मणी होते, त्याच्यामधले 2 ऑलरेडी आहेत म्हणून 2 टाकून घ्यायचे आहेत. 2 टाकल्यानंतर त्या मण्यातून सुई टाकून आपल्याला पुढे जायचं आहे. अशी आपण चौकोन पूर्ण राऊंड चौकोन करून घेणार आहे. 2-2 पहिल्या वेळेस आपल्याला 3 घालायचे आहेत, नंतर 2-2 मणी घालून मी हा पूर्ण चौकोन तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर असा हा 4चा मी राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. आता ह्या 4च्या राऊंडवरती मी थोडा बदल करणार आहे. याच्यामध्ये 4-4चे अजून 3 ते 4 राऊंड मी करून घेणार आहे. तर आता हा पहिला राऊंड झाला आहे आपला. आता आपण दुसरा राऊंड करतोय. तर दुसऱ्या राऊंडसाठी सेम प्रोसेस अप्लाय करायची. पहिल्यांदा 3 घालायचे आणि त्याच्यानंतर 2-2 घालून हा राऊंड कंप्लीट करायचा. मी एक 4चा चौकोन तयार केला आहे. आता मी 2 मणी घालून हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते. आता इथे 2 घातले आहेत. आता परत अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर मी हा कंप्लीट करते आणि तुम्हाला दाखवते. तर मी या ठिकाणी ह्या 4-4चे असे 3 राऊंड घेतले आहेत. तर त्या 3 राऊंडमध्ये आपल्याला 4-4चा चौकडा यूज करून हे कंप्लीट करायचं आहे.
यामध्ये तुम्ही चेंजसुद्धा करू शकता, बदल करू शकता। या बदलामध्ये तुम्ही हे 4 मण्याचा एक चौकोनाची एकच लाईन घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये वाढवता सुद्धा तुम्हाला येऊ शकते। आता हा एवढा भाग आपला तयार झाला आहे। आता काय करायचं, हा जो वरचा भाग दिसतो या सगळ्या मण्यांमधून एकदा सुई फिरवून घ्यायची, पूर्ण गोल सगळ्या मण्यामधून सुई काढून घ्यायची आणि त्या भागाला टाईट करून घ्यायचं। तर ही सुई मी फिरवून घेते। अशी आपण सुई पूर्ण ह्याच्यात फिरवून घेतली। हा भाग टाईट होतो। आता आपल्याला काय करायचं आहे, खाली आपण एक 7ची लाईन केली, एक 5ची केली आणि एक 10ची होती। इथे सुद्धा 10 मणी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हीच प्रोसेस परत रिपीट करायची आहे। पहिल्यांदा 5चे करायचे आणि नंतर 7चे करायचे। तर मी 5-5चा राऊंड सुरुवात करते। या ठिकाणी 1 मणी आहे, पहिल्यांदा आपल्याला 4 मणी घालायचे आहेत आणि एक गोल करून घ्यायचा आहे 5 मण्याचा। एका मण्यावर केल्यानंतर पुढच्या मण्यात सुई जेव्हा आपण टाकू तेव्हा आपल्याला 3च मणी टाकावे लागतील। अशा पद्धतीने आता आपल्याजवळ 2 मणी आहेत, म्हणून मग आपल्या या ठिकाणी आपल्याला 3 मणी टाकावे लागतील। असं 5चा राऊंड तयार झालाय। आता आपण 3 मणी टाकून घेऊ। या ठिकाणी 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने 3 मणी टाकून हा 5चा राऊंड इथे आपण कंप्लीट करू। ह्याच पद्धतीने आपण पूर्ण 10ही मण्यावरती 5-5चा राऊंड कंप्लीट करूया आणि मग त्यानंतर 7-7चा राऊंड कंप्लीट करू। तुम्ही हा करून घ्या, मी हा करून घेते आणि मग पुढच्या स्टेप्स तुम्हाला दाखवते। तर हा 5-5चा राऊंड झालेला आहे। आता आपण ह्याच खालच्या राऊंडसारखा परत 7चा एक राऊंड करतो आहे। सेम प्रोसेस आहे। 2 मणी आहेत सुरुवातीला, म्हणून आपण त्याच्यामध्ये 5 मणी टाकूया। आणि हे 5 असे 5 मणी टाकून घेऊ आणि हा 7-7चा राऊंड कंप्लीट करायचा आहे। पहिल्या सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा त्यावेळेस खाली जेवढे मणी आहेत त्याच्यापेक्षा या ठिकाणी आता 7चा राऊंड आपण कंप्लीट केलेला आहे। आता पुढे आपल्याला पहिला गोल करतो तेव्हा 5 मणी घातले, आता आपल्याला 4-4 मणी टाकून पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे आणि शेवटचा राऊंड करू तेव्हा मात्र आपल्याला 3च मणी टाकायचे आहेत। तर 1-2 करून दाखवते मी आणि मग पुढे जाऊ आपण। अशा पद्धतीने हा राऊंड मी पूर्ण करून घेते आणि परत तुम्हाला दाखवते। हा कंप्लीट राऊंड झाल्यानंतर दाखवते। अशा पद्धतीने आपला हा शेप तयार झालाय। आता हा एवढा भाग सुद्धा तुम्ही यूज करू शकता, कॅन्डल ठेवायला, दिवा ठेवायला, स्टँड म्हणून, कुठल्याही पद्धतीने। आता आपण पुढील भागाकडे वळूया। एवढ्या स्टेप्स आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत। आता आपल्याला पुढची स्टेप घ्यायची आहे आणि पुढच्या स्टेपमध्ये आपण प्रत्येक राऊंड हा 6-6चा करणार आहे। तर या ठिकाणी प्रत्येक 2 मण्यावर 6चा राऊंड करायचा, बस एवढं सोपं आहे। आणि हे 6-6चे राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत। 1-2 मी करून दाखवते आणि त्यानंतर पुढे जाऊया। 1, 2, 3 आणि 4। तर पहिला 2 मणी आपल्याजवळ आहेत, म्हणून आता आपल्याला करायचं आहे 6चा राऊंड।
तर ह्या 2 मण्यावरती मी 6चा राऊंड केला. आता पुढच्या 2 मध्ये आपण सुई टाकू. अशा पद्धतीने आता आपल्याजवळ 3 मणी आहेत म्हणून आपल्याला परत 3 घालायचे आहेत. 1 2 आणि हे 3. तर हे 3 मणी घालून परत 6चा एक राऊंड कंप्लीट करायचे. तर पुढच्या 2 मण्यावर जाऊन 6चा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण कंप्लीट करूया आणि मग पुढे जाऊ. मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने मी हा 6चा एक राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता हा शेवटचा आहे. एक राऊंड मारायचा आहे आपला. तर याच्यामध्ये 4 मणी ऑलरेडी आहेत म्हणून मग आपण 2 मणी घालून हा राऊंड कंप्लीट करतोय. हा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला 6चा परत एक राऊंड करायचा आहे आणि 6चा राऊंड ह्या प्रत्येक 6च्या 2 6च्या राऊंडच्या मधल्या 2 मण्यांवरती करायचा आहे. आता हा 6चा पुढचा राऊंड करताना एक राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. हा 6चा करताना आता आपल्याला हे एक व्हाईट टाकायचा, 2 पिंक घालायचे आणि परत एक व्हाईट टाकायचा. ह्या पद्धतीने आपण हा राऊंड आता कंप्लीट करणार आहे. आता पुढल्या वेळेस म्हणजे पुढचा 6चा राऊंड करताना एक व्हाईट टाकायचा, पहिला मणी व्हाईट टाकायचा आणि दुसरे 2 मणी मात्र पिंक घालायचे. ह्या पद्धतीने 2 पिंक घालूया आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. या पांढऱ्या मण्यातून आपण सुई टाकून घेऊ. आता परत एक व्हाईट आपण टाकतोय आणि 2 पिंक घालतोय. सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. पूर्ण राऊंड मी आता कंप्लीट करून घेते. हे 3 तुम्हाला करून दाखवले आहे. आता एवढा पूर्ण राऊंड मी कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मी हा सेकंड राऊंड कंप्लीट केला आहे. आता आपल्याला व्हाईट मण्याचं काही काम नाही. आता आपण फक्त पिंक मण्यावरती हा कंप्लीट राऊंड करणार आहोत. 6चाच परत 2 मणी आपल्याजवळ ऑलरेडी आहेत. आपण 4 घ्यायचे आहेत आणि प्रत्येक 6च्या मधला जो एक मणी आहे त्याच्यावरती आपण हा 6चा राऊंड कंप्लीट करणार आहोत. या पद्धतीने आता परत 3 घालायचे आहेत. 1 2 आणि हा 3रा. असे 3 मणी घालायचे आणि 3 मणी घालून ह्या खालच्या 2 मण्यातून सुई काढून घ्यायची. सेम पद्धतीने आपल्याला हा कंप्लीट राऊंड करायचा आहे. मी कंप्लीट राऊंड करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हा कंप्लीट राऊंड माझा झालेला आहे. आता हा शेवटचा 6चा एक राऊंड आपण कंप्लीट करू आणि सुई सर्व मण्यातून एकदा फिरवून घ्यायची वरच्या बाजूने. पद्धतीने हा पूर्ण होतो. आता मी एकदा परत सर्व मण्यातून वरचा जो राऊंड आहे त्या वरच्या मण्यातून सुई एकदा फिरवून घ्यायची म्हणजे
वरची कडा ही टाईट होते. तर ही सुई मी पूर्ण याच्यामधून फिरवून घेते आणि दाखवते. तर हे फायनल प्रॉडक्ट तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पूर्वी जो केला होता त्याच्यामध्ये हा जो चौकोन आहे हा एकच टाकला होता. याच्यामध्ये 3 टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे याची हाईट वाढलेली आहे. याच्यामध्ये आपण याला शोपीस म्हणून यूज करू शकतो. याच्यामध्ये टी लाईट कॅन्डल टाकू शकतो आणि तसं पाहायला सुद्धा सुंदर दिसतं. याला कॅन्डल होल्डर, टी लाईट कॅन्डल होल्डर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण आपण जो यूज करणार आहे तो पुढच्या कलाकृतीमध्ये वेगळा यूज करणार आहे आणि तो मुद्दाम तुम्हाला दाखवते आहे. तर त्यासाठी म्हणून आपण हा तयार केलेला आहे. हे अशा पद्धतीने दिसतात. आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मदत होईल. आणि तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.